मग शिवाजी महाराजांची खरी तलवार लंडनमध्ये आहे की नाही? या तलवारीचा एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो सुद्धा आहे, जो तुम्हाला आत्ता स्क्रीनवर दिसतोय. यात 201 हा नंबर ज्या तलवारीखाली दाखवलेला आहे, तीच आपल्या शिवाजी महाराजांची तलवार आहे. हिस्ट्री ऑफ द मराठाच्या पुढील भागात सर्व इतिहासप्रेमींचं मनापासून स्वागत आहे. शिवाजी महाराज हे फक्त नाव जरी ऐकलं तरी अभिमानाने ऊर भरून येतो. शिवाजी महाराजांची बुद्धिमत्ता, शिवाजी महाराजांची नीतिमत्ता, शिवाजी महाराजांचा गनिमी कावा, शिवाजी महाराजांची विजन, शिवाजी महाराजांची प्रजाहितदक्षता, जेवढे म्हणून शिवाजी महाराजांचे गुण सांगावेत तेवढे कमीच आहेत. आणि ही फक्त माझी नाही हा, अख्ख्या महाराष्ट्रीयन लोकांची, तर शिवाजी महाराजांचे गुण ज्यांना ज्यांना कळलेत अशा सगळ्या भारतीयांची ही भावना आहे. शिवाजी महाराजांचा ससंदर्भ इतिहास वाचण्याचा छंद फार पूर्वीच लागला. मग हळूहळू शिवाजी महाराजांचे गड किल्ले पाहायला सुरुवात केली. का? कारण त्या गड किल्ल्यांना शिवाजी महाराजांचा पदस्पर्श झालेला होता. आपल्या सगळ्यांनाच असं वाटतं की त्यांचा पदस्पर्श झालेल्या सगळ्या वास्तू पाहाव्यात आणि त्यांचा हस्तस्पर्श झालेल्या सगळ्या वस्तूंना सुद्धा बघावं. ज्या वेळेला मी युकेमध्ये म्हणजे इंग्लंडमध्ये आलो, त्यावेळेलाच मनाशी ठरवलं की लंडनमध्ये शिवाजी महाराजांची जी तलवार आहे ती नक्की पाहायची. शिवाजी महाराजांच्या हाताचा स्पर्श झालेल्या या जगदंबा तलवारीचं डोळे भरून दर्शन घ्यायचं हे ठरवलं आणि लगेच गुगल केलं. यूट्यूबवरती एक 4-5 व्हिडिओज आले. त्यांनी सांगितलं ही शिवाजी महाराजांची तलवार व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये आहे. खरंच व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये असलेली तलवार ही शिवाजी महाराजांची आहे का? आणि जर ती शिवाजी महाराजांची नाही आहे तर मग शिवाजी महाराजांची लंडनमध्ये असलेली तलवार नक्की कुठे आहे? हे जर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. यूट्यूबच्या ज्या व्हिडिओजमध्ये सांगितलं होतं त्यानुसार आम्ही आमची व्हिक्टोरिया अँड अल्बर्टला जायची तयारी लगेच चालू केली. पुढच्याच विकेंडला मी माझ्या कुटुंबाला घेऊन व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम गाठलं. तिथल्या साऊथ एशियन हॉलमध्ये पळत पळत गेलो. याची देही याची डोळा शिवाजी महाराजांची तलवार दिसणार म्हणून माझी उत्कंठा अगदी शिगेला पोहोचलेली होती. या व्हिडिओजमध्ये 2 तलवारी शिवाजी महाराजांच्या आहेत असं सांगितलेलं होतं. एक होती 7 नंबरची तलवार आणि एक होती 11 नंबरची तलवार. या दोन्ही तलवारींच्या खाली नक्की काय पाट्या लिहिल्या होत्या ते मी आता तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो. हे सगळे फोटोज मी माझ्या मोबाईलमधून काढलेले आहेत आणि हे कुठलेही गुगलवरचे फोटोज नाहीत. मोठ्या आशेने मी 7 नंबरची ही जी तलवार आहे त्याच्यावरती एक हिरा आहे, ही तलवार पाहायला गेलो आणि त्याच्या खालची पाटी खूप उत्सुकतेने वाचली. मला वाटलं की शिवाजी महाराजांची तलवार दिसलीच आपल्याला. आता त्या पाटीवरती काय लिहिलं आहे ते तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो. The sword was part of treasury of Maharaja Holkar, seized by the Mysore cavalry who combined with British to defeat Maratha ruler at the Battle of Mehdipur in 1817. याचं मराठी भाषांतर आहे, ही तलवार महाराजा होळकरांच्या खजिन्याचा भाग होती आणि ती मैसूरच्या घोडदळाने जे ब्रिटिशांबरोबर मराठी राजाशी मेहदीपूर येथे युद्ध करत होते त्यांनी 1817 मध्ये ताब्यात घेतली. याच्या पुढे सुद्धा त्या पाटीवरती बरंच काही लिहिलंय, पण एवढं वाचून नक्की कळतं की या तलवारीचा शिवाजी महाराजांशी दूर दूरपर्यंत संबंध नाही. आता माझ्या आशा 11 नंबरच्या तलवारीकडून वाढल्या. आता ही 11 नंबरची तलवार तुम्हाला स्क्रीनवरती दिसते. या तलवारीच्या खाली पाटीवरती काय लिहिलं होतं हे मी तुम्हाला आता स्क्रीनवर दाखवतो. द स्टील हिल्ट ओव्हरलेट विथ गोल्ड, द नकल गार्ड लाईन विथ पॅडेड कॉटन, द ब्लेड वॉटर्ड स्टील विथ गोल्डन ओव्हरलेट स्टील माउंट्स, द स्कॅबार्ड कवर्ड विथ ब्रोकेडेड सिल्क मराठा और डेक्कन. अर्थात त्याचं भाषांतर आहे, तलवारीची मूठ जी स्टीलची आहे तिच्यावर सोन्याचा मुलामा आहे. नकल गार्ड म्हणजे तलवार पकडलेली असताना मुठीचं संरक्षण व्हावं म्हणून जो भाग असतो त्यावर सॉफ्ट कापडाचं आवरण आहे. तलवारीची जी पात आहे त्यावर स्टीलचं पाणी मारलेलं आहे, तर तलवार अडकवण्यासाठी जो भाग असतो त्यावर सोन्याचा मुलामा आहे. तलवारीच्या म्यानावर मराठा किंवा दख्खनी पद्धतीचं सिल्क आहे. याही पाटीवरती शिवाजी महाराजांच्या नावाचा दूर दूरपर्यंत उल्लेख नाही. या तलवारीच्या म्यानावरती लावलेलं सिल्क हे मराठा किंवा दख्खनी पद्धतीचं आहे एवढंच या तलवारीवरती लिहिलेलं आहे. या दोन्ही पाट्या वाचल्यानंतर या अख्ख्या म्युझियममध्ये कुठल्याच गोष्टी बघण्याचा मला उत्साहच उरला नाही. मला सारखे ते यूट्यूबवरचे व्हिडिओज आठवत होते. शिवाजी महाराजांची तलवार व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये आहे असं सांगणारे ते व्हिडिओज. त्या व्हिडिओच्या खालच्या कमेंटसुद्धा आठवत होत्या. त्या व्हिडिओच्या खाली कित्येक मराठी बंधू भगिनींनी या व्हिडिओ करणाऱ्यांना मनापासून धन्यवाद दिले होते.
आणि त्याच्याखाली लिहिलेलं होतं की तुमच्यामुळे आज आम्हाला घरी बसून लंडनमध्ये असलेली शिवाजी महाराजांची ही तलवार दिसते, पण ह्या दोन्ही तलवारी शिवाजी महाराजांच्या नाहीच आहेत. खूप राग आला, फ्रस्ट्रेशन आलं. जितक्या म्हणून निगेटिव्ह भावना होत्या ना तितक्या मनात आल्या. दुसऱ्याच क्षणाला माझ्या मनात एक गोष्ट आली. आपल्याच यूट्यूब चॅनलवरती आपण सतत घसा फोडून सांगत असतो की जर संदर्भ नाही तर इतिहास नाही, नो एव्हिडन्स नो हिस्ट्री. हे जेवढे पण व्हिडिओज आहेत ज्यांनी हे सांगितलं आहे की व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये शिवाजी महाराजांची तलवार आहे, ह्या व्हिडिओज करणाऱ्यांनी आपल्याला सांगितलं की ही शिवाजी महाराजांची तलवार आहे आणि त्यांना कोणी विचारलं सुद्धा नाही की काय संदर्भ आहे की ही शिवाजी महाराजांचीच तलवार आहे म्हणून. चूक आपलीच आहे मित्रांनो. त्यांनी आपल्याला सांगितलं आणि आपण त्याच्यावर आंधळेपणे विश्वास ठेवला. आता आज मी तुम्हाला या तलवारीचं सत्य सांगितलं आहे, पण म्हणून हे असे व्हिडिओज होणं बंद होणार आहे का? तर नाही, हे असे व्हिडिओ चालूच राहणार. पण आपण शिकायला हवं की शिवाजी महाराज, संभाजी महाराज, बाजीराव ह्यांची नावं घेतल्यानंतर मराठी माणूस हळवा होतो. तो कुठल्याही गोष्टीवरती विश्वास ठेवायला तयार होतो. तसं आपण न करता, आंधळेपणे न वागता ह्या माणसांना विचारायला हवं की उद्या जर कोणी म्हटलं की शिवाजी महाराजांचा बिचवा सापडला, संभाजी महाराजांचा जिरेटोप सापडला, बाजीरावांची पगडी सापडली, तर आपण ह्यांना ठामपणे विचारायला हवं की काय संदर्भ आहे, ऐतिहासिक संदर्भ काय आहे की ही वस्तू त्याच महात्म्यांची आहे. मग शिवाजी महाराजांची खरी तलवार लंडनमध्ये आहे की नाही? तर ही तलवार व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये नसून ती तलवार मार्लबोरो हाऊसमध्ये आहे. पुन्हा तीच चूक करू नका. मी सांगतोय म्हणून यावर विश्वास ठेवू नका. आत्ता स्क्रीनवर तुम्हाला कलेक्शन ऑफ इंडियन आर्म्स अँड ऑब्जेक्ट्स ऑफ इंडियन आर्ट्स याचा कॅटलॉग दिसतोय. या कॅटलॉगमध्ये 201 नंबरवरती शिवाजी महाराजांची तलवार आहे. या तलवारीबद्दल जे काही लिहिलं आहे ते आत्ता तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय. हा व्हिडिओ पॉज करून तुम्ही ते वाचू पण शकता. या कॅटलॉगनुसार ही तलवार कोल्हापूरच्या शिवाजी महाराजांच्या वंशजांनी या मार्लबोरो हाऊसला दिली. या तलवारीचा एक ब्लॅक अँड व्हाईट फोटोसुद्धा आहे जो तुम्हाला आत्ता स्क्रीनवर दिसतोय. यात 201 हा नंबर ज्या तलवारीखाली दाखवलेला आहे तीच आपल्या शिवाजी महाराजांची तलवार आहे. या कॅटलॉगची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. सो त्या लिंकवरती जाऊन तुम्ही सगळेजण हा कॅटलॉग डाउनलोडसुद्धा करू शकता आणि ह्या कॅटलॉगमध्ये 201 नंबरची आपल्या शिवाजी महाराजांची तलवार आपल्या डोळ्यांनी स्वतः पाहू शकता. थोडक्यात काय, व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये शिवाजी महाराजांची तलवार नसून ही तलवार मार्लबोरो हाऊसमध्ये आहे. मी फसलो कारण मी ऐतिहासिक संदर्भ तपासले नाहीत. तुम्ही फसू नका. नेहमी लक्षात ठेवा, संदर्भ नाही तर इतिहासच नाही. पुढच्या वेळेला असाच एक इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी येतोय ऐतिहासिक संदर्भांसहित. तोपर्यंत धन्यवाद.